पुढच्या दुःखद बातमीकडे आपण वळतोय। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं। वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। धर्मेंद्र यांचं आज सकाळी निधन झालं। त्यांचं पार्थिव विलेपार्लेमधील स्मशानभूमीत दाखल झालेलं आहे। तर स्मशानभूमीत धर्मेंद्र यांचे संपूर्ण कुटुंब आणि नातेवाईक उपस्थित आहे। हिमा मालिनी, ईशा देओल देखील स्मशानभूमीत दाखल आहेत। अमिताभ बच्चन आणि आमिर खान हे स्मशानभूमीत दाखल झालेले आहेत। विलेपार्लेमधील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडत आहेत। वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। तर ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे। यानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा देखील दिला जातोय। त्याच संदर्भातील काही तपशील आपण पाहूयात। अपनी नजरों में उठकर देख बंदे, अपनी नजरों में उठकर देख बंदे, दुनिया तुझे आंखों पे बिठाएगी, गाएगी नगमे तेरी अजमत के, पैरों में झुककर तेरे दामन बिछाएगी। तर विलेपार्लेतील स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर आता अंत्यसंस्कार केले जात आहेत। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे। संपूर्ण सिनेसृष्टीमध्ये आता शोककळा पसरलेली आहे। त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। तर नितीन गडकरी यांनी सुद्धा आदरांजली वाहिलेली आहे। आपण गडकरींनी काय म्हटलेलं आहे ते पाहूयात। धर्मेंद्रजी आपल्या चित्रपटसृष्टीतले महान कलावंत होतेच, पण त्याचबरोबर ते अतिशय उत्तम माणूस पण होते। संवेदनशील आणि लोकांना मदत करणारा उमद्या व्यक्तिमत्वाचा आणि सगळ्यांशी उत्तम संबंध ठेवणारा त्यांचं उमदं व्यक्तित्व होतं। माझ्याशी त्यांची आणि त्यांच्या परिवाराचे खूप जवळचे संबंध होते आणि निश्चितपणे त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीचं जरी नुकसान खूप मोठं झालं असलं तरी पण एक चांगला नेक इंसान, एक उमदा इंसान, एक उत्तम मित्र आपल्या हातून गेला याचं दुःख आहे। मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।